व्यासपीठावर उपस्थित असलेल्या महायुतीच्या आपल्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय सुनेत्रा वहिनी, आदरणीय प्रफुल्लभाई, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय भुजबळ साहेब, वळसे पाटील साहेब, मुश्रीफ साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच महायुतीचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आणि हजारोंच्या संख्येनं सुनेत्रा वहिनींना आशीर्वाद देण्यासाठी आलेले बारामतीकर बंधू आणि भगिनींनो, खरं तर माझ्या राजकीय जीवनामध्ये या बारामतीला असं महत्व आहे. आणि माझा राजकीय प्रवास जर बघितला तर व्यासपीठावर बसलेल्या दिग्गज मंडळींएवढा माझा राजकीय प्रवास नाही. 1998 सालामध्ये सर्वात पहिल्यांदा माझी शरद पवार साहेबांबरोबर भेट झाली. 1999 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी काम करायला सुरुवात केली. 2004 ला पहिल्यांदा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधनंच आमदार झालो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधनं आमदार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पहाटे 3 वाजता अजितदादांची आणि माझी भेट झाली. ती माझ्या आयुष्यातली अजितदादांबरोबरची पहिली भेट होती. ती कशासाठी होती, त्यांनी मला काय राजकीय सांगितलं होतं किंवा माझी काय परीक्षा घेतली होती हे सांगण्याचं हे व्यासपीठ नाही. परंतु अजितदादांच्या त्या राजकीय परीक्षेमध्ये मी 100% पास झालो आणि त्या दिवशीपासून पवार साहेब असतील, अजितदादा असतील, त्यांनी प्रचंड प्रेम माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर केलं. माझा राजकीय प्रवास अजितदादांच्या, सुनेत्रा वहिनींच्या, तटकरे साहेबांच्या सगळ्यांच्या समोर असताना आज मला शिवसेनेचा नेता म्हणून भाषणाची जी संधी मिळते याच्यामध्ये श्रेय एकनाथ शिंदे साहेबांचं नक्की आहे, पण याच्यामध्ये अजितदादांचा देखील वाटा आहे हे मला नम्रतापूर्वक या ठिकाणी सांगितलं पाहिजे. 2-2.5 महिने झाले. 28 तारखेला ही घटना घडली.